Very good afternoon to all my dear students. मित्रांनो, काल परवाच आपल्या विभागाच्या वतीनं आपण एक बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन ऑर्गनाइज केलेलं आहे. त्याची लास्ट डेट सबमिशनची आपण 28 एप्रिल हे धरलेली आहे. त्यानुसार आपण नेमका बिझनेस प्लॅन असतो काय? बिझनेस प्लॅन म्हणजे नेमकं काय? त्या बिझनेस प्लॅनमध्ये काय असावं, काय नसावं, त्याचा उद्देश काय असतो? ह्या सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. काही क्लासेस जर आपण गृहीत धरले, जसं की MBA फोर्थ सेमिस्टरची मुलं असतील, विद्यार्थी असतील, MCA थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टरचे विद्यार्थी असतील, तर त्यांनी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, उद्योजकता विकास या विषयामध्ये बिझनेस प्लॅन काय असतो याचं एक ओव्हरऑल माहिती त्यांना आहे. परंतु आपल्या पाचही क्लासचा विचार करता हा जो बिझनेस प्लॅन आहे हा अतिशय मी ब्रीफमध्ये आपल्याला समजावून सांगणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय असावं, काय नसावं हे सुद्धा आपल्याला सांगणार आहे. हे सांगत असताना आपण मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांचा वापर करूयात, जेणेकरून हा बिझनेस प्लॅन काय आहे हे सगळ्यांना व्यवस्थित समजेल आणि त्याच पद्धतीनं 28 तारखेपर्यंत चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करून तो आपल्याला जमा करता येईल. हा बिझनेस प्लॅन काय आहे, काय नाही, त्याच्यामध्ये काय असावं, काय नसावं याच्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. हा लॉकडाऊनचा पिरियड आता सुरू आहे. जवळपास 1.25 महिन्याच्या आसपास कालावधी या लॉकडाऊनच्या पिरियडला संपलेला आहे. या कालावधीमध्ये आपण विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये कुठल्या ना कुठल्या अकॅडमिक ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतून राहावं, हा एक याचा उद्देश आहे. त्याचबरोबर आपल्या MBA किंवा MCA करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी मॅक्झिमम विद्यार्थी हे उद्योजकतेकडे वळावेत, उद्योजकता त्यांनी करावी, जॉब शोधणारे नाही तर जॉब तयार करणारे बनावे, हा याचा मागचा उद्देश आहे. हे बिझनेस प्लॅन करत असताना जर तुम्ही आपल्या आपल्या जिल्ह्यातील म्हणजे समजा उस्मानाबाद जिल्ह्यातील काही विद्यार्थी आहेत, तर त्यांनी त्या जिल्ह्याचा लोकेशनल बेनिफिटचा जर विचार केला आणि त्यानुसार जर बिझनेस प्लॅन बनवला तर तो अतिशय चांगला. आता लोकेशनल बेनिफिट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या जिल्हा जसं की आपला उस्मानाबाद जिल्हा हा उष्ण कटिबंधामध्ये येतो. इथं सूर्याचे जे किरण आहेत त्याचं डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या जिल्ह्यावरती जास्त आहे. तर याचा विचार करून एखाद्यानं सौर ऊर्जा आणि त्यापासून बनणारे इतर कुठलेही प्रोडक्ट, इतर कुठलेही उद्योग याचा जर उद्योग आपण टाकला, याचा जर बिझनेस प्लॅन केला, तर हे थोडंसं आपल्याला जास्त फायदेशीर ठरू शकतं पुढच्या दृष्टिकोनातून. फॉर एक्झाम्पल उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर तुळजापूर या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहित आहे उस्मानाबादी शेळी हा आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा एक अतिशय महत्वाचं प्रोडक्ट आहे. ज्या पद्धतीने हे शेळी हे प्रोडक्ट आहे त्याच पद्धतीनं या शेळीचं लिदर हे एक अजून प्रोडक्ट आहे. तर मोठ्या प्रमाणात मेंढ्या, शेळ्या त्यांचं लिदर या ठिकाणी काढलं जातं. तर इथंच एखादा असा बिझनेस ज्याच्यावर आपल्याला त्या शेळीच्या चामडीवर काहीतरी प्रक्रिया करून त्याच्या पुढे प्रोडक्ट्स काय करता येईल, असेही काही बिझनेस तुम्ही घेऊ शकता. हे काही असं लिमिटेड नाहीये. यू कॅन सिलेक्ट युअर एनी टाइप ऑफ बिझनेस विच यू वॉन्ट. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतला असू शकतो, हॉटेल इंडस्ट्रीतला असू शकतो, फूड इंडस्ट्रीतला असू शकतो, कुठलाही बिझनेस तुम्ही निवडा जातो. त्या अनुषंगानं हा बिझनेस प्लॅन म्हणजे नेमकं काय याचं थोडंसं ब्रीफमध्ये मी आपल्या सर्वांना माहिती देऊ इच्छितो. हा टोटल ओव्हरऑल बिझनेस प्लॅन आपण डिस्कस करत असताना, चर्चा करत असताना याच्यामध्ये मेजर 5 मुद्दे आपल्याला गृहीत धरायचे आहेत. त्यातला पहिला आहे की इंट्रोडक्शन, कशासाठी असतो, काय असतो हा बिझनेस प्लॅन. दुसरा मुद्दा आहे तो मीनिंग, बिझनेस प्लॅन म्हणजे नेमकं काय. तिसरा मुद्दा आहे व्हाय वी नीड अ बिझनेस प्लॅन, एक्झॅक्टली कशासाठी बिझनेस प्लॅन लागतो आपल्याला, ते आपण याच्यामध्ये बघूया. आणि फायनली ॲट द एंड एक इंडेक्सिंग, एक जनरल इंडेक्सिंग जी थोडीशी सोपी करण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, ती इंडेक्सिंग बघूया. सो दॅट तुम्हाला तुमचं बिझनेस प्लॅन तयार करत असताना या इंडेक्सिंगचा मदत होईल. तर मित्रांनो, आपण या ठरलेल्या आपल्या पॉईंट्सनुसार आपण वन बाय वन पुढे चालू. पहिला मुद्दा आहे की बिझनेस प्लॅन म्हणजे नेमका असतो. लक्षात घ्या, बिझनेस प्लॅन इज नथिंग बट अ डॉक्युमेंट विच इंट्रोड्यूस युअर बिझनेस ॲज अ होल. बिझनेस प्लॅन दुसरं तिसरं काही नसून एक सेट ऑफ डॉक्युमेंट आहे. त्या डॉक्युमेंटमध्ये काय आहे, तुमच्या बिझनेसची, तुमची ॲज अ प्रमोटर ऑफ बिझनेस, तुमच्या प्रोडक्टची, तुमच्या सर्व्हिसेसची इत्यंभूत माहिती तुम्हाला त्या बिझनेस प्लॅनमध्ये द्यावी लागते. त्याचबरोबर तुमचा बिझनेस काय आहे, तुमचं इंडस्ट्री काय आहे, इंडस्ट्री कुठली आहे, त्या इंडस्ट्रीची सध्याची परिस्थिती काय आहे, ही माहिती आपल्याला द्यावी. त्याचबरोबर तुम्ही बघत असाल इथं काही लिस्ट आहे, त्या लिस्टनुसार तुमचा जो बिझनेस आहे त्याचे गोल्स काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते तुम्हाला द्यावे लागतील.
ते जे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही सेट केलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं की बाबा तुम्ही ते ऑब्जेक्टिव्ह अटेंड करू शकता, तुम्ही ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करू शकता, असं तुमच्या बिझनेसमध्ये काय आहे तुमच्या प्लॅनमध्ये, हे तुम्हाला शो करावं लागतं. फर्दर हे जे ऑब्जेक्टिव्ह आपण सेट केलेले आहेत, तिथपर्यंत पोहोचण्याचा तुमचा नेमका प्लॅन काय आहे, हा प्लॅनही तुम्हाला द्यावा लागेल. आपण वन बाय वन ह्या सगळ्या गोष्टी पुढे बघणार आहोत. याच्यामध्ये उद्योजक म्हणजेच जो बिझनेस टाकणार आहे, जो बिझनेस प्लॅन तयार करतोय, तो व्यक्ती ॲज वेल ॲज तो बिझनेसमॅन, ती इंडस्ट्री, ती कंपनी, या सगळ्यांचं एक थोडं ब्रीफ बॅकग्राऊंड सुद्धा अपेक्षित असतं. त्याचबरोबर तुमचं जे कंपनी आहे, तुमची जी कंपनी आहे, त्याचं ओनरशिप स्ट्रक्चर, मॅनेजमेंट स्ट्रक्चर सुद्धा याच्यामध्ये आपल्याला द्यावं लागतं. त्याच्यानंतर हे कशासाठी असतो? व्हाय वी नीड अ बिझनेस प्लॅन. बिझनेस प्लॅनचं सगळ्यात महत्वाचा जो रोल आहे, तो रोल येतो ज्यावेळेस ॲज अ बिझनेसमॅन तुम्हाला एखाद्या बँकेकडून काही पैसे, काही फायनान्सिंग मिळवायचं असतं. ज्यावेळेस तुम्ही त्या बँकेकडे जाता, ते बँक तुम्हाला बिझनेस किंवा प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट ही म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये थोडासा चेंज असतो. तर हा बिझनेस प्लॅन आणि प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट तुम्हाला, हा बिझनेस प्लॅन पाहून, हा प्रोजेक्ट फिजिबिलिटी पाहून बँक ठरवते की तुम्हाला फायनान्सिंग करायचं का नाही. हा सगळ्यात महत्वाचा उद्देश झाला. या उपर दुसरा उद्देश असा आहे की ज्यावेळेस आपला एखाद्या गोष्टीचा प्लॅन आपल्या हातामध्ये असतो, त्यामुळे आपल्या भविष्यामध्ये आपली वाटचाल करत असताना आपण कुठलेही स्टेप चुकत नाही. त्याच्यासाठी कुठलाही प्लॅन आपल्याकडे असावा. तसंच इथं बिझनेस प्लॅनचंही महत्व आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की व्हाय टू प्रिपेअर अ बिझनेस प्लॅन. कशासाठी, फॉर व्हॉट रिझन्स वी शुड प्रिपेअर अ बिझनेस प्लॅन. इथं काही पॉइंट्स दिलेले आहेत, मी ते फक्त रीड आउट करतो, ते सेल्फ एक्सप्लेनिंग आहे. The first reason, it provides a plan to follow in developing and operating the business. Second, it is a powerful tool of gaining or securing the financing for your businesses. आता आपण डिस्कस केल्यासारखं. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, द बिझनेस प्लॅन कॅन ऑल्सो सर्व ॲज अ कम्युनिकेशन टूल. तुम्हाला बिझनेस करत असताना बँकेसोबत, तुमच्या कस्टमर सोबत, तुमच्या वेंडर सोबत, खूप साऱ्या लोकांसोबत कम्युनिकेशन मध्ये राहा. ह्या कम्युनिकेशनचं एक महत्वाचं साधन म्हणून सुद्धा ह्या बिझनेस प्लॅनचा उपयोग केला जातो. Further, it helps you as a manager to operate your business more effectively and more efficiently. And finally, the business plan serve as a measuring device so you as a manager can see if you are meeting your goals or not. तुम्ही तुमचे जे काही गोल्स, तुमचे जे काही ऑब्जेक्टिव्ह ठरले, ते काळानुरूप तुम्ही ते परिपूर्ण करताय की नाही, हे बिझनेस प्लॅनकडे बघून तुम्हाला भविष्यामध्ये समजेल. या काही ठराविक कारणासाठी हा बिझनेस प्लॅन बनवलेला असतो. आता आपण काय करूया, सिम्पली एक इंडेक्स बघूया. एखाद्या बिझनेस प्लॅन मध्ये काय असावं बाबा. हेच इंडेक्सिंग तुम्ही जो आता प्रोजेक्ट करणार आहे, तुम्ही जो बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशनसाठी बिझनेस प्लॅन तयार करणार आहात, त्याच्यामध्ये मॅक्झिमम यातले इनपुट्स असावेत, मॅक्झिमम यातले बुलेट्स असावेत, मॅक्झिमम यातले कंटेंट्स असावेत. तर काय असतं बघा, एखादा एक्झाम्पल आपण घेऊया बिझनेस प्लॅनच्या इंडेक्सचं आणि पाहूया. सर्वप्रथम कुठल्याही बिझनेस प्लॅनची सुरुवात, ऍक्च्युली हा जो पार्ट आहे, हा त्या प्रिंटआउट मध्ये किंवा त्या हँडबुक मध्ये हा अगदी शेवटी याच्यामध्ये अटॅच केलेला असतो. पण हा सुरुवातीला आपण इथं का गृहीत धरायचा आहे, कारण ज्यावेळेस मी माझा बिझनेस प्लॅन घेऊन एखाद्या बँकेमध्ये फायनान्स मिळवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी, लोन मिळवण्यासाठी जाईल, त्यावेळेस मला पहिल्यांदा माझ्या बिझनेसची एक्झिक्युटिव्ह समरी तिथे डिफाईन करावी. आता ही एक्झिक्युटिव्ह समरी म्हणजे नेमकं काय? इट इज अ काइंड ऑफ इन्फॉर्मेशन और इट इज अ इन्फॉर्मेशन विच यू कॅन कव्हर इन ओनली 5 मिनिट्स. तुम्हाला ज्यावेळेस ते विचारतील की व्हॉट इज युअर बिझनेस, तर ते 5 मिनिटामध्ये तुम्हाला संपूर्ण बिझनेस तुमचा समजावून सांगता आला पाहिजे. ही जी संपूर्ण माहिती आहे, ही ह्या एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये असली पाहिजे. बघा त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये इट शुड एक्सप्लेन द प्रपोज्ड बिझनेस, द प्रपोज्ड इंडस्ट्री. इंडस्ट्री काय आहे, तुमचा बिझनेस काय असणार आहे, हे त्याच्यामध्ये एक्सप्लेन झालं पाहिजे. त्याचबरोबर तुमचं प्रोडक्ट, तुमचं सर्व्हिस काय आहे, तुमचे कस्टमर्स कोण असतील, तुमचे ओनर्स कोण असतील, त्या ओनरशिप स्ट्रक्चर तुमच्या कंपनीचं काय आहे, हे तुमचं ठरवावं लागेल. सगळ्यात महत्वाचं, तुमची जी कंपनी आहे किंवा तुमचा जो बिझनेस आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवावं लागेल. हा बिझनेस प्लॅन करत असताना नेमका कसा असावा बघा, तर पहिली गोष्ट, हा एन्थुझियास्टिक असला पाहिजे. एन्थुझियास्टिक म्हणजे का, हा उत्साहवर्धक असला पाहिजे. सिम्पली एखादी बँक, एखादा फायनान्सर तुम्हाला पैसे देतोय, तो पैसे त्या बिझनेसला देत नसून ऍज अ मॅनेजर, ऍज अ ओनर ऑफ द बिझनेस तुम्हाला पैसे देतो. तुम्ही त्या बिझनेसमध्ये जेवढे एन्थुझियास्टिक असताल, तेवढा तुमचा बिझनेस जास्त आशावादी दिसतो. दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये, इट शुड बी प्रोफेशनल. बिझनेस प्लॅन करायचा आहे म्हणून सगळी माहिती घेतली आणि ती अतिशय अशी नॉर्मल पद्धतीने आपण पुटअप करत गेलो, असं नाही चालणार. इट शुड हॅव सम सिस्टम, इट शुड हॅव सम स्टेप्स.
त्याचे काही प्रोफेशनल स्टँडर्ड्स ठरलेले आहेत, ते चॅप्टरायझेशन ठरलेलं आहे. त्या चॅप्टरायझेशन नुसार ते असलं पाहिजे. त्याचबरोबर जे काही फायनान्शियल कॅल्क्युलेशन्स किंवा जे काही टेक्निकल अनालिसिस असतील, हे सुद्धा ठरलेल्या नियमांप्रमाणेच पाहिजे. तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये पाहिजे, दो इट इज अ फ्यू मिनिट्स समरी, इट शुड बी कम्प्लीट. जरी तुम्ही काही मिनिटासाठी ही समरी करत आहात, तरी सुद्धा ही जी समरी आहे, ही इटसेल्फ कंप्लीट पाहिजे. आणि शेवटची महत्वाची गोष्ट, कंप्लीट करण्याच्या नादात अतिशय फापट पसारा काहीतरी मांडण्यापेक्षा इट शुड बी व्हेरी कन्साइज. अतिशय 5 मिनिटामध्ये योग्य पद्धतीनं तुम्हाला जे सांगता येईल ते त्या एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये असलं पाहिजे. हे झालं एक्झिक्युटिव्ह समरी. हा पार्ट जनरली तुमच्या बिझनेस प्लॅनच्या शेवटी अटॅच केला जातो, पण इंटरव्ह्यूच्या वेळेस हा पार्ट पहिल्यांदा तुम्हाला विचारला जातो, म्हणून हा आपण सुरुवात केली. दुसरी गोष्ट, then the next topic which we are going to cover in this business plan should be general company descriptions. आता जनरल कंपनी डिस्क्रिप्शन म्हणजे काय? तुमच्या कंपनीबद्दल थोडीफार जनरल माहिती काय पाहिजे बघा. व्हॉट बिझनेस यू विल बी इन, म्हणजे तुम्ही नेमका कुठला बिझनेस करणार आहात बाबा. व्हॉट यू विल डू, तो जर बिझनेस असेल, समजा मी फूड इंडस्ट्री आहे, माझी ऍग्रिकल्चर ऍग्रो बेस्ड फूड इंडस्ट्री मला तयार करायची आहे, तर मी नेमकं ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन करणार आहे, त्याची पावडर करणार आहे का त्याचं पल्प करणार आहे, व्हॉट एक्झॅक्टली यू विल बी डुईंग, तुम्ही नेमका त्या इंडस्ट्रीमध्ये कुठला बिझनेस करणार ह्याची माहिती तिथे दिली पाहिजे. दुसरी गोष्ट, ऍज अ कंपनी तुमचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह काय. फॉर एक्झाम्पल, की येणाऱ्या 2 वर्षामध्ये माझी कंपनी एवढ्या कस्टमर पर्यंत पोहोचेल, एवढ्या राज्यात पोहोचेल, एवढ्या कस्टमर या मार्केटमध्ये माझा समजा 60% हा कस्टमर शेअर माझा येणाऱ्या 2 वर्षामध्ये होईल. हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह झाले. यू हॅव टू डिसाइड. विदाउट ऑब्जेक्टिव्ह देर इज नो मॅनेजमेंट. त्यामुळे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह अगोदर तुमचे सेट करावे लागतील आणि ते ऑब्जेक्टिव्ह नुसार काम करावं लागतं. तिसरी गोष्ट तुम्हाला इथे सांगायची आहे ती म्हणजे तुमच्या बिझनेसची फिलॉसॉफी. कुठलाही बिझनेस एका विशिष्ट फिलॉसॉफीवरून असतो. जरी आपण पैसे कमवणे हा बिझनेसचा एक उद्देश असला तरी ते पैसे कमवत असताना त्याच्यातून नेमकी आपण कुठली फिलॉसॉफी, कुठलं तत्वज्ञान आपण मांडणार आहोत त्या बिझनेसमध्ये, ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. नेक्स्ट मुद्दा आहे, तुमचे जे कस्टमर्स आहेत ते नेमके कोण असतील, त्यांचा एज ग्रुप काय असेल, त्यांचा सेक्स रेशिओ काय असेल, त्यांचं एज्युकेशन काय असेल, थोडक्यात काय, तर ऍज अ कस्टमर तुम्ही कुणाला टार्गेट करणार आहात ते तुम्हाला इथं पुट करायचं आहे. नेक्स्ट थिंग आहे, इथं तुम्हाला ऍज अ इंडस्ट्री तुम्हाला ती ऍज अ होल डिस्क्राईब करायची आहे. फॉर एक्झाम्पल, मी एखादं चिप्स आणि ऑनियन प्रोसेसिंगचं युनिट टाकतोय किंवा ऑनियन पावडरचं युनिट टाकतोय, तर इट बिकम्स माय फूड इंडस्ट्री. तर नेमकी फूड इंडस्ट्री सध्याची इंडियामधली काय आहे, जगामधली काय आहे, कुठल्या सायकल मधून ती जाते याची माहिती आपल्याला तिथं द्यावी लागते. नेक्स्ट आहे, कंपनीच्या स्ट्रेंथ आणि कोर कॉम्पिटन्सीज काय आहे. तुम्ही जी कंपनी टाकताय याच्यासारख्या बऱ्याचशा कंपनी मार्केटमध्ये असू शकतात. मग नेमकी तुमच्या कंपनीची स्ट्रेंथ काय आहे बाबा, तुमच्या कंपनीकडे काय वेगळं आहे सो दॅट तुम्ही त्या मार्केटमध्ये टिकू शकाल. ह्या तुमच्या स्ट्रेंथ तिथे तुम्हाला मांडायच्या. स्ट्रेंथ काय असू शकतात. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे असणारा मोठा कस्टमर बेस हे स्ट्रेंथ असू शकतं. तुमच्याकडे समजा वर्क करणारे वर्कर्स हे चांगल्या इंडस्ट्रीतून एक्सपिरियन्स होऊन तुमच्याकडे आलेले आहेत, त्या तुमच्या स्ट्रेंथ. तुमच्याकडे मिळणारं जे रॉ मटेरियल आहे हे तुमचं स्ट्रेंथ असू शकतं. त्या स्ट्रेंथ तुम्हाला इथं पुट करायची. नेक्स्ट थिंग, कंपनीच्या लिगल फॉर्म ऑफ ओनरशिप आहे तो तुम्हाला इथे पुट करायचा आहे. लिगल फॉर्म ऑफ ओनरशिप मध्ये दुसरं तिसरं काय नसून कंपनी तुमची सोल प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे, सो पब्लिक लिमिटेड आहे की प्रायव्हेट लिमिटेड आहे, म्हणजे तुमच्या कंपनीचा नेमका फॉर्म काय आहे कायद्याच्या अनुषंगाने तो तुम्हाला इथं मांडायचा आहे. जो पुढचा मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसच्या बद्दलची माहिती द्यायची. काय आहे बघा, एक तर पहिला महत्वाचा मुद्दा आहे की नेमकं तुमचे प्रोडक्ट, तुमच्या सर्व्हिसेस काय आहे हे तुम्हाला तिथं माहिती द्यायची. ही माहिती देत असताना फक्त माझं समजा एखादं मी प्रोडक्ट घेतोय, फॉर एक्झाम्पल समजा एखादा मी पेन घेतोय, तर पेन हे माझं प्रोडक्ट आहे एवढं म्हणून हा टॉपिक संपून चालत नाही. त्याच्याच बरोबर तुम्हाला त्याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स द्यावे लागतील. म्हणजे समजा एखादा मोबाईल असेल तर त्याच्यामध्ये टेक्निकल स्पेसिफिकेशन आपण बघतो की रॅम किती आहे, त्याची इंटरनल मेमरी किती आहे, त्याचा प्रोसेसर किती आहे, त्याचा कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे. तसंच तुमच्या त्या प्रोडक्टचे टेक्निकल स्पेसिफिकेशन तुम्हाला इथे द्यायचे. त्याच्यानंतर तुमचं जर ते प्रोडक्ट असेल तर त्याचे स्केचेस आणि त्याच्या ड्रॉइंग्स तुम्हाला इथे द्यायचे की तुमचं प्रोडक्ट नेमकं कसं असेल. देन त्याचे जर काही फोटो असतील, जे आपण फोटो एखादं डमी प्रोडक्ट तयार केलं असेल त्याचे फोटो असतील तर ते तिथं द्यायचं आहे. आणि तुम्हाला इथंच तुमचं सेल्स ब्रोशर कसं असणार आहे, तुमच्या त्या प्रोडक्टचं, तुमच्या त्या सर्व्हिसेसचं, हे सुद्धा इथं द्यायचं आहे.
सेल्स ब्रोशर म्हणजे काय, की हे माझं प्रोडक्ट आहे, या पद्धतीने मी याची ऍडव्हर्टाईज करणार आहे, हे याचे स्पेसिफिकेशन्स आहेत, हे याचे फायदे आहेत, हे याचे आफ्टर सेल्स सर्व्हिसेस आहेत, हे याचे कस्टमर असू शकतात. तर त्या सेल्सच्या बाबतीतली, ब्रोशरच्या बाबतीतली सगळी माहिती तुम्हाला इथं टाकायची. पुढे तुम्हाला यू हॅव टू एक्सप्लेन व्हॉट आस्पेक्ट्स ऑफ द प्रोडक्ट विल गिव्ह यू कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज. म्हणजे थोडक्यात काय, समजा जर मार्केटमध्ये तुम्ही जे प्रोडक्ट घेताय त्याच कॅटेगरीचे 10 प्रोडक्ट अवेलेबल आहेत, तर तुमच्या प्रोडक्टमध्ये नेमकं असं काय वेगळं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज मिळेल, किंवा त्याला आपण सिम्पली म्हणूया व्हॉट इज युअर युनिक सेलिंग प्रिपोजिशन. तुमच्या प्रोडक्टमध्ये असं वेगळं काय आहे ते दुसऱ्याकडे नाहीये, सो दॅट लोक तुम्हाला खरेदी करतील. ही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोडक्टच्या ठिकाणी द्यायची आहे. त्याचबरोबर त्या प्रोडक्टची प्राइसिंग काय असणार आहे, इफ इट इज अ टाइप ऑफ लीज, त्याची फीस काय असणार आहे आणि त्या लिझिंगचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, हेही तुम्हाला त्या प्रोडक्टमध्ये द्यायचं. पुढे सगळ्यात महत्वाचं बिझनेसच्या बाबतीत जनरली असं म्हणलं जातं की द थिंग विच यू कॅन सेल दॅट बिझनेस यू कॅन डू. म्हणजे जी गोष्ट तुम्ही विकू शकता ना, त्याचा कसलाही बिझनेस तुम्ही करू शकता. तुमच्या आपल्याकडे लहानपणापासून आपण लहान लहान गोष्टी ऐकत आलेलो आहोत की बोलणाऱ्याची माती विकते. मार्केटिंग मध्ये तेच आहे, बाकी काही नाही. बोलणाऱ्याची माती विकते म्हणजे काय, इफ यू कॅन सेल युअर प्रोडक्ट देन यू कॅन डू अ बिझनेस सक्सेसफुली. सिम्पलेस्ट फॉर्म. पण हे सांगायला जरी एवढं सिंपल असलं तरी मार्केटिंग किंवा सेलिंग हे एवढं सिंपल नसतं. एखाद्या कस्टमरनं माझ्याकडे यावं, माझं ऐकून घ्यावं, माझं प्रोडक्ट विकत घ्यावं, ते वापरावं आणि पुन्हा पुन्हा माझं प्रोडक्ट खरेदी करावं, ही एवढी सहज आहे, सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी तुम्हाला चांगला स्ट्रॉंग मार्केटिंग प्लॅन बनवावा लागतो. मार्केटिंग प्लॅन असं बघायला गेलं तर याच्यामध्ये 3-4 तासाचे लेक्चर सुद्धा कमी पडेल, एवढा मोठा आता विषय आहे. पण अतिशय शॉर्ट मध्ये ब्रीफ मध्ये करण्याचा प्रयत्न करतो. मार्केटिंग प्लॅन म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग नेमकं कसं करणार आहात, मग त्यात सगळं सांगा. याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा असतो, कुठलाही प्लॅन तयार करायच्या अगोदर तुम्हाला तिथला रिसर्च करावा लागतो, मार्केट रिसर्च करावा लागतो. मार्केट काय आहे, कस्टमर्स कोण आहेत, त्यांचा एज ग्रुप काय आहे, कॉम्पिटिटर्स कोण आहेत, किती स्ट्रॉंग कॉम्पिटिशन आहे, जर स्ट्रॉंग कॉम्पिटिशन असतील तर ते कुठल्या कारणाने स्ट्रॉंग आहेत, जर एखादा कॉम्पिटिटर वीक असेल तर तो का बरं बाबा वीक आहे, एखादी तुमची कॉम्पिटिटिव्ह वस्तू जी मार्केटमध्ये विकली जाते ती खूप चांगली विकली जाते, त्याचं कारण काय आहे, एखादी कॉम्पिटिटिव्ह वस्तू जी मार्केटमध्ये विकलीच जात नाहीये त्याचं कारण काय आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारात घेऊन हा मार्केट प्लॅन तयार करतो. ह्या गोष्टी माहीत करून घेणं, याची माहिती घेणं, याला आपण मार्केटिंग रिसर्च असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही ज्या मार्केटमध्ये बिझनेस करणार आहात त्या मार्केटचा संपूर्ण 100% माहिती तुमच्याकडे असली पाहिजे, तर तुम्ही त्या मार्केटमध्ये सक्सेसफुली उतरू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, या मार्केटिंग प्लॅन मध्ये काय असलं पाहिजे बघा, एक तर काही इंडस्ट्री किंवा मार्केटच्या बाबतीतल्या सध्याच्या काही ठराविक रिअल फॅक्ट्स असल्या. काय असलं पाहिजे, पहिली गोष्ट एक तर आहे फॅक्ट अबाउट इंडस्ट्री असलं पाहिजे. म्हणजे इंडस्ट्री काय आहे, whether the industry at the stage of introduction or whether it is at the stage of growth or whether it is at the stage of decline. नेमकी कुठल्या स्टेजला इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीचा जो ग्रोथ रेट आहे तो ग्रोथ रेट नेमका काय आहे, पॉझिटिव्ह आहे का, असेल तर तो किती पॉझिटिव्ह आहे, ती जी इंडस्ट्री आहे ही इंडस्ट्री भविष्यामध्ये वाढण्याचे चान्सेस किती आहेत, जर ती वाढणार असेल तर टेक्निकल चेंजेस त्या इंडस्ट्रीमध्ये कुठले कुठले येणार आहेत जेणेकरून मी ते अडॉप्ट करेल आणि मीही त्या इंडस्ट्रीचा भाग होईल, ही सगळी माहिती आपल्याला इथं पुटअप करावी लागते. थोडक्यात काय, तर त्या इंडस्ट्रीची सगळी माहिती. दुसरा महत्वाचा इथं मुद्दा आहे मार्केटिंग प्लॅन मध्ये, तुमचं प्रोडक्ट ज्याला आपण 8 पीज म्हणतो, त्यातलं पहिलं पी ते प्रोडक्ट असतं, त्या प्रोडक्टचं तुम्हाला इथं माहिती द्यावी. ती माहिती काय आहे बघा, प्रोडक्ट काय आहे, ऍज अ कस्टमर त्या प्रोडक्टचे बेनिफिट्स कस्टमरला काय मिळतील, याची सगळी इत्यंभूत माहिती तुम्हाला त्या प्रोडक्टची इथं तुम्हाला द्यायची आहे. देन इथं तुम्हाला नंतर डिफाईन करायचंय हू आर युअर कस्टमर्स. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जोपर्यंत तुम्ही तुमचा कस्टमर डिफाईन करणार नाही तोपर्यंत तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये विकलं जाणार नाही. तुम्ही जर जनरल म्हणत असाल की महाराष्ट्रात राहणारे सगळे लोक माझे कस्टमर आहेत, यू कांट सेल युअर प्रोडक्ट. आपल्या महाराष्ट्रात एकाच पद्धतीचे, एकाच विचारसरणीचे, एकाच वयाचे, एकाच शिक्षणाचे सगळे लोक राहत नाहीये, डिफरन्सेस आर देअर. तर नेमकं तुम्ही त्यातलं कुणाला डिफरन्स, तुम्ही कुणाला टार्गेट करणार आहात हे ठरवून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. फॉर एक्झाम्पल, सपोज आपलं प्रोडक्ट एखादं युथ रिलेटेड प्रोडक्ट आहे, तर आपण जनरली युथला टार्गेट केलं पाहिजे. सपोज मला एखादी जिम टाकायची, उस्मानाबाद शहरामध्ये मला एक जिम टाकायची तरुणांसाठी, तर ऑब्व्हियसली माझं जे टार्गेट कस्टमर्स आहे ते तरुण आहेत. तरुण कोण आहेत, कॉलेज जाणारे विद्यार्थी,
नोकरी करणारे, नवीन नवीन नोकरीला लागणारे काही प्रोफेशनल्स आहेत, इतर जे काही तरुण आहेत हे लोक आहेत. त्या दृष्टिकोनातून मला त्या टार्गेट कस्टमरचा अभ्यास मला करावा लागेल. ते कोण आहेत, त्यांचा एज ग्रुप काय आहे, त्यांचं एज्युकेशन काय आहे, त्यांच्यावर सोशो कल्चरल इम्पॅक्ट कुठले आहेत, हा सगळा विचार मला करावा लागेल. आणि त्याची मांडणी तुम्हाला इथं प्लॅनमध्ये द्यावी लागेल, की बाबा हे XYZ माझे कस्टमर आहेत, त्यांचं ॲव्हरेज वय हे आहे, त्यांचं हे एज्युकेशन ग्रुप हे हे आहेत, त्यांचं समजा पेईंग कॅपॅसिटी, तर त्या माझ्या ॲव्हरेज कस्टमर, माझे जे टार्गेट कस्टमर आहेत त्यांची पेईंग कॅपॅसिटी एवढी आहे. हे तुम्हाला इथं त्या मार्केट प्लॅनमध्ये डिफाईन करावं लागेल. देन पुढचं जे आहे तो कॉम्पिटिशन मॅटर तुम्हाला इथे डिफाईन करावं लागेल. एक, तुमचे कॉम्पिटिटर कोण आहेत, ते कॉम्पिटिटर का स्ट्रॉंग आहे, जर कॉम्पिटिटर वीक असतील तर ते का वीक आहेत, कॉम्पिटिशनला जर त्या कॉम्पिटिशनच्या स्ट्रेंथ्स कुठल्या आहेत, जेणेकरून त्या स्ट्रेंथ्स तुम्ही अडॉप्ट करू शकतात का. फॉर एक्झाम्पल, आपण ज्या वेळेस एखाद्या मोठ्या कन्झ्युमेबल प्रोडक्टचं एखादं प्रोडक्शन बघतो, एखादी कंपनी बघतो, तर त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन चॅनल खूप महत्वाचं असतं. एखाद्या कॉम्पिटिटरचं डिस्ट्रीब्युशन चॅनल जर खूप तळागाळापर्यंत रुजलेलं असेल, खूप स्मूथ असेल, तर याचा अर्थ आपल्याला जर त्या बिझनेसमध्ये उतरायचं असेल तर आपल्यालाही तेवढ्याच तोडीस तोड आपले डिस्ट्रीब्युशन चॅनल तयार करावे. म्हणून इथे कॉम्पिटिटरचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता या बीटमध्ये तुम्हाला कॉम्पिटिटर कोण आहेत, त्यांचे स्ट्रेंथ्स काय काय आहेत, त्यांच्या विकनेसेस काय काय आहेत, हे तुम्हाला इथं मांडावं लागेल. आता आतापर्यंत जर आपण वरचे सगळे पॉइंट्स बघितले, फॅक्ट्स, इंडस्ट्री, प्रोडक्टचे फीचर, डेमोग्राफिक्स बघितले, लोकांचे एज, एज्युकेशन, सेक्स, कल्चरल डेमोग्राफिक्स एक्सेट्रा एक्सेट्रा, हे सगळे मला माझ्या बिझनेसमध्ये मांडायचे. पण मला जर त्या बिझनेस प्लॅन नावाच्या डॉक्युमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिस्क्राईब करायच्या असतील तर मी अंदाज करून चालणार नाही. आय हॅव टू गो टू द मार्केट. मला खूप सारा सेकंडरी डेटा, खूप सारा प्रायमरी डेटा कलेक्ट करावा लागेल आणि या सगळ्या गोष्टींची माहिती काढावी लागेल. आता हा प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा कुठून मिळतो बाबा, थोडक्यात सांगतो. सेकंडरी डेटा म्हणजे गव्हर्नमेंटचे खूप सारे रिपोर्ट्स असतात, इंडस्ट्रीचे खूप सारे रिपोर्ट्स असतात, कस्टमरच्या बेसवर काही रिपोर्ट्स केलेले असतात, काही रिसर्च पेपर असतात, ते फाइंड आउट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की व्यवस्थित एका हॉटेल इंडस्ट्री आहे समजा फॉर एक्झाम्पल, तर त्या हॉटेल इंडस्ट्रीची सध्या लाईफ सायकल आपल्या इंडियामध्ये काय चालू आहे, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जे आपण इंडस्ट्रियल ग्रोथ रेट म्हणतो, तो ग्रोथ रेट काय आहे, ट्रेंड्स काय काय आहे, तर ते तुम्हाला स्टडी करावं लागेल. जो प्रायमरी डेटा आहे तो प्रायमरी डेटा ऍक्च्युअली तुम्हाला फर्स्ट हँड गोळा करायचा. हा गोळा करत असताना हा डेटा जनरली मार्केटिंग प्लॅन मध्ये सर्व मेथडमधून गोळा केला जातो. या पद्धतीनं हा डेटा गोळा करून मग तुम्हाला हे वरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. मार्केटिंग प्लॅनचा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो पुढचा काय आहे, यू हॅव टू डिफाईन युअर मार्केटिंग स्ट्रॅटेजी. तुमच्या काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला डिफाईन करावी. स्ट्रॅटेजी म्हणजे काय, की बाबा एखाद्या गोष्टीमध्ये तुमचं नेमकं डिसिजन काय. फॉर एक्झाम्पल प्राइसिंग स्ट्रॅटेजी. प्राइसिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर माझ्या प्रोडक्टची प्राइस ही काय असणार आहे, लोअर लेवलची प्राइस रेंजमध्ये असणार आहे, मिडल लेवल प्राइस रेंजमध्ये असणार आहे की टॉप लेवल प्राइस रेंजमध्ये असणार आहे, हे आपल्याला ठरवावं. परंतु या स्ट्रॅटेजी ठरवत असताना वरी जो आपण मार्केट रिसर्च केला, डेटा कलेक्शन केलं, त्याचं जे अनालिसिस केलं, त्याच्या बेसवर हा मार्केट स्ट्रॅटेजी आपण ठरवावं लागणार. याच्यामध्ये या मार्केट स्ट्रॅटेजीमध्ये थोडंसंही जर फॅक्ट फाइंडिंग नसेल किंवा त्याच्यात थोडंसंही जर मिसलिडिंग फॅक्ट्स असतील तर तुमचा बिझनेस धोक्यामध्ये आहे हे समजून घ्यायचं. साधी गोष्ट आहे, ज्या मार्केटमध्ये मी बिझनेस करणार आहे त्या मार्केटची सगळी माहिती मला असली पाहिजे, ती माहिती मला मार्केट रिसर्च देते. आता मग स्ट्रॅटेजीज कुठल्या कुठल्या डिफाईन करायच्या. पहिले आहे प्रमोशनल स्ट्रॅटेजी. प्रमोशनल स्ट्रॅटेजी म्हणजे तुमच्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही कशी करणार, टीव्ही ऍडव्हर्टाइजमेंटवर किती खर्च करणार, न्यूजपेपर ऍडव्हर्टाइजमेंटवर किती खर्च करणार, वॉल पेंटिंग्सवर किती खर्च करणार, बलून पेंटिंग्सवर किती खर्च करणार. समजा आता नवीन वेगवेगळ्या मार्केटिंगच्या पद्धती निघत आहेत, जसं की ईमेल मधून आपण मेल पाठवून मार्केटिंग करणार. नेमकी तुमची प्रमोशनची पद्धत काय, प्रमोशन म्हणजे त्याचं तुमचं मार्केटिंग ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही कसं करणार. दुसरी स्ट्रॅटेजी यू हॅव टू ठराय, यू हॅव टू डिसाइड बजेट. व्हॉट विल द बजेट ऑफ युअर मार्केटिंग. तुमच्या मार्केटिंगचं सगळं ओव्हरऑल बजेट काय असेल. बजेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बजेटवर डिसाइड होतं तुम्हाला एखाद्या टीव्ही मध्ये एखाद्या ऍड मध्ये शाहरुख खानला घ्यायचंय की आपल्या इथला एखादा नॉर्मल कलाकार घ्यायचा. इट डिपेंड्स ऑन युअर बजेट. तर ते बजेट काय आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. पुढची स्ट्रॅटेजी आहे प्राइसिंग स्ट्रॅटेजी. प्राइसिंग स्ट्रॅटेजी म्हणजे माझं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची प्राइस नेमकी किती असणार, कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये माझी प्राइस असणार, ते तुम्हाला तिथं ठरवावं लागेल, द्यावी लागेल प्राइस त्या मार्केटमध्ये. पुढे आहे प्रपोज्ड लोकेशन. तुमच्या बिझनेसचं लोकेशन काय असेल. डिस्ट्रीब्युशन चॅनल तुमचं कसं असणार हे तुम्हाला द्यावं लागेल. डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणजे तुमचं
डोर टू डोर तुम्ही जाऊन ते प्रोडक्ट विकताय, की तुम्ही होलसेलरला विकून मग रिटेलरला विकून मग ते कस्टमरकडे जाताय. यू हॅव टू क्लिअर. देन यू हॅव टू ऑल्सो मेन्शन हेअर द सेल्स फोरकास्ट. आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला इथं माझा बाबा येणाऱ्या वर्षामध्ये किती सेल होईल याचं फोरकास्टिंग पण द्यावं लागेल, एस्टिमेशन पण द्यावं लागेल. अंदाजित आहे सगळं, पण ते तुम्हाला द्यावं लागेल की येणाऱ्या 1 वर्षामध्ये मी माझ्या प्रोजेक्टचे 2000 युनिट्स विकेन. हे तुम्हाला तिथं प्रोजेक्शन द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऑपरेशनल प्लॅन ही तिथंच द्यायचा. ऑपरेशनल प्लॅन इज जनरली रिगार्डिंग द प्रोडक्शन. प्रोडक्शनमध्ये काय काय पाहिजे बघा. प्रोडक्शनची टेक्निक्स तुम्ही कुठल्या यूज केलेल्या आहेत. जसं की आपण नेहमी उदाहरण पाहतो. आपल्याला जर डाळ मिल करायची असेल तर देर आर 2 मेजर मेथड्स ऑफ मेकिंग डाळ. वन इज ड्राय मेथड, सेकंड इज वेट मेथड. एका मेथडमध्ये ड्राय पद्धतीने डाळ केली जाते, दुसरीकडे वेट पद्धतीने केली जाते. तर तुम्ही जे नेमकं प्रोडक्शन करताय त्याची जी टेक्निकल मेथड आहे प्रोडक्शनची ती तुम्ही कुठली वापरता हे तुम्हाला डिफाईन करावं लागेल. दुसरी गोष्ट, क्वालिटी कंट्रोल तुम्ही कसं करताय. क्वालिटी कंट्रोल होण्यासाठी तुम्ही चेक कसे ठेवलेले आहेत, तुम्ही एक्झाम्स कशा ठेवलेले आहेत, टेस्ट कशा ठेवलेल्या आहेत, ते किती वेळेला क्वालिटी कंट्रोल होतं, कुठल्या कुठल्या लेवलला होतं, रॉ मटेरियलमध्ये, सेमी फिनिश्ड गुड्समध्ये, फिनिश्ड गुड्समध्ये, पॅकेजिंगमध्ये, ते सगळं तुम्हाला इथं डिफाईन करावं लागेल. त्याचबरोबर इन्व्हेंटरी कंट्रोल कसं करणार आहात. त्याचबरोबर तुमच्या प्रोडक्टची डेव्हलपमेंट सायकल काय आहे, तुमचं प्रोडक्ट कसं डेव्हलप होते त्याचंही तुम्हाला इथं प्लॅन घ्यावा लागेल. ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत, आय नो. ह्या मी ब्रीफली सांगतो. याचा उद्देश फक्त एवढा आहे की आताचं जे आपलं कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनसाठी तुम्हाला एखादा प्रोजेक्ट चांगला करता येईल. पुढे तुम्हाला या ऑपरेशनल प्लॅनमध्ये लोकेशन द्यायचंय. तुमची लोकेशन काय असणार आहे, जिल्हा कुठला आहे, तालुका कुठला आहे, स्पेस किती आहे, बिल्डिंग्स किती असणार आहे, झोनिंग काय असणार आहे, पॉवर आणि युटिलिटीज कसं काय आहे. जनरली काय असतं, एखाद्या बँकेकडे आपण ज्यावेळेस जातो, मला बाबा तुम्ही या बिझनेससाठी पैसा द्या, तर ते विचारतील तुम्ही जागा घेतली आहे का तो बिझनेस करण्यासाठी, बिल्डिंग्स तयार आहेत का, वेअर हाऊस तयार आहे का. ह्याच्यासाठी तुमचं जे ब्ल्यू प्रिंटिंग आहे हे इथं तुम्हाला तिथं द्यावं. आता तुम्ही म्हणाल बिझनेस तर अजून बँकेत जायचंय, बँकेकडून तर लोन घ्यायचंय, लोन घेतल्यानंतर बिझनेस होईल, लोन घेतल्यानंतर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होतील, मग इथं कसं द्यायचं. मान्य आहे, तुमच्याकडे ते बिल्डिंग्स, तुमच्याकडे त्या सगळ्या गोष्टी नसतील, बट ऍटलीस्ट यू शुड हॅव अ प्लॅन. जे इंजिनिअरिंग करून आपल्याला ब्ल्यू प्रिंट्स मिळतं ते तुम्ही घ्या आणि त्यांना सांगा की हा एवढा खर्च आम्हाला कॅपिटल इन्व्हेस्टमेंटला लागणार आहे आणि हे कॅपिटल आहे, हे आमचं ऍसेट्स आहेत, हे फिजिकल ऍसेट्स आहेत, हे लँड आहे, हे बिल्डिंग्स आहेत, आम्ही अशा डेव्हलप करणार आहोत. पण त्याचं इन्क्लुजन इथं असलं पाहिजे. पुढे लिगल एन्व्हायरमेंट नेमकी तुमच्या बिझनेसची काय आहे. प्रोडक्शनच्या बाबतीत जेवढे काही लिगल लायसन्सिंग असतील, प्रोडक्शनच्या बाबतीत जेवढे काही परवाने असतील, जेवढे काही मान्यता असतील, त्या आपण त्या त्या बॉडीज कडून घेतल्यात का, हे इथं तुम्हाला डिफाईन करावं लागेल की बाबा माझं हे प्रोडक्ट आहे, याच्यासाठी एवढ्या 10 बॉडींकडून मला परमिशन लागते, ती परमिशन मी घेणार आहे किंवा घेतलेली आहे. इथं तुम्हाला ते डिफाईन करावं. देन नेक्स्ट, पर्सनल. किती व्यक्ती, किती ह्युमन रिसोर्सेस तुम्हाला लागतील, कशा पद्धतीचे लागतील, मॅनेजर किती लागतील, तुमचे टेक्निकल तुमचे फोरमॅन किती लागतील, सुपरवायझर किती लागतील, ऍक्च्युअल वर्कर किती लागतील, हे तुम्हाला इथं द्यावं लागेल. त्याचबरोबर तुम्हाला जी इन्व्हेंटरी आहे, रॉ मटेरियलची इन्व्हेंटरी, पॅकेजिंग गुड्सची इन्व्हेंटरी, ती कशी असणार आहे, किती लागणार आहे, तुम्ही कुठून आणणार, हे सगळं द्यावं लागेल. क्रेडिट पॉलिसी तुमची काय असेल, तुम्ही क्रेडिट जर देणार असाल तर ते कसं देणार असाल, त्याची रिपेमेंटची पॉलिसी काय असणार हे इथं डिफाईन करावं लागेल. अशा पद्धतीनं तुम्हाला हे ऑपरेशनल प्लॅन इथं. ऑपरेशनल प्लॅन म्हणजे काय थोडक्यात, प्रोडक्शन टू बिझनेस चालेपर्यंत माझं ते ऑपरेशन कसं बनवायला होत जाणार. पुढचा एक महत्वाचा प्लॅन असतो, तो असतो युअर मॅनेजमेंट अँड युअर ऑर्गनायझेशन. तुमची मॅनेजमेंट, तुमची ऑर्गनायझेशन आणि तुमचं मॅनेजमेंट नेमकं काय आहे ही माहिती आपल्याला द्यावी. याच्यामध्ये काय द्यायचं दादा, प्रोफेशनल अँड ऍडवायझरी सपोर्ट तुम्हाला कुठून मिळतो, तर हे खालील काही पॉईंट्स आहेत. ते म्हणजे आपला ऍडवायझरी किंवा प्रोफेशनल सपोर्ट असतो किंवा आपलं मॅनेजमेंट असतं. याची माहिती आपल्याला या प्रोजेक्टमध्ये, या बिझनेस प्लॅनमध्ये द्यावीच लागते. कशासाठी बघा, पहिलं त्याच्यामध्ये मॅटर आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. तुमच्या कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कोण आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, त्यांनी याच्या अगोदर कुठल्या इंडस्ट्रीत काम केलेलं आहे का, हे सगळं तुम्हाला इथं. नेक्स्ट आहे मॅनेजमेंटचा ऍडवायझरी बोर्ड. आता हे ऍडवायझरी बोर्ड, कन्सल्टंट आणि मेंटॉर्स किंवा की ऍडवायझर्स हे कोण असतात. हे असे लोक आहेत की ज्यांचा सल्ला घेऊन आपण वेळोवेळी बिझनेस रन करतो. हे जनरली लोक कोण असावेत, तर ज्या इंडस्ट्रीत आपण बिझनेस करणार आहोत त्या इंडस्ट्री मधले अतिशय चांगल्या लेवलला पोहोचलेले, चांगल्या रँकला पोहोचलेले जे बिझनेसमॅन आहेत, जे व्यक्तिमत्व आहेत ते असावे. आता याचा हे कशासाठी द्यायचं, तर ज्यावेळेस आपण एखाद्या बँकेकडे जाऊ तर तो बँकवाला बघेल की तुमचे ऍडवायझर्स कोण आहेत.
तो फाइंड आउट करेल की बाबा XYZ हा माणूस त्या इंडस्ट्रीमधला अतिशय छान एक मोठा माणूस आहे, एक हुशार माणूस आहे, सक्सेसफुल माणूस आहे आणि त्याच्या ऍडवाइसनं हा बिझनेस चालतोय. याचा अर्थ हा बिझनेस सक्सेसफुल होण्याची शक्यता सुद्धा आहे, हे त्यांच्या लक्षात येईल. आणि तुम्हाला जे पैसे त्यांच्याकडून घ्यायचे ना, फायनान्सिंग, त्याच्यासाठी त्याचा फायदा होईल. पुढे याच्यामध्ये काय असतं बघा, तुमचे अटॉर्नीज असतात, अकाउंटंट्स असतात, इन्शुरन्स एजंट्स असतात, बँकर्स असतात. हे कोण कोण आहेत याची माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. पुढे जे आपले बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत किंवा त्याला आपण प्रमोटर्स सुद्धा आपण म्हणतो, जे आपले प्रमोटर्स असतात बिझनेस चालू करणारे, त्यांच्या पर्सनल फायनान्शियल स्टेटमेंट तुम्हाला इथे अटॅच करायचं. आता हे पर्सनल फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे काय? तर बाबा जो बिझनेसमॅन आहे, जो बिझनेस चालू करतो, सपोज मी बिझनेस चालू करतो, मी एखादा बिझनेस इनिशिएट करतो, तर माझं पर्सनल फायनान्शियल स्टेटमेंट मला का द्यायचं बँकेला? तर त्याचं कारण आहे की माझ्याकडे नेमकी मॉर्गेज करण्यासाठी ऍसेट्स कुठल्या कुठल्या आहेत. बँक मला पैसा देते म्हणजे त्याच्या रिपेमेंटचाही विचार ते करणार आहे. जर मी त्यांचे पैसे नाही देऊ शकलो तर ते पैसे माझ्याकडे असलेल्या संपत्तीमधून त्यांना कसे मिळवता येतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करून बँक आपल्याला पैसे देत असते. त्यामुळे आपलं जे फायनान्शियल स्टेटमेंट आहे पर्सनल इंडिव्हिज्युअल सर्वांचं, जेवढे काही प्रमोटर्स असतील त्या बिझनेसचे, त्या सर्वांचं आपल्याला द्यावं लागेल. नेक्स्ट आहे, आता इथून फायनान्शियल आस्पेक्ट चालू होते. फायनान्शियल आस्पेक्ट म्हणजे काय, की आता नेमके तुमचे बिझनेसचे खर्च काय झाले, तुमचं उत्पन्न काय असणार आहे, तुम्ही त्यातून फायदा किती मिळवणार आहात आणि त्यातून तुम्ही बँकेचं रिपेमेंट कसं करणार, याच्यामध्ये कुठलाही फायनान्शियल इंडिव्हिज्युअल किंवा बँक जास्त इंटरेस्टेड असते. त्याचं कारण सिंपल आहे, ते आपल्याला पैसे देत आहेत याचा अर्थ ते काय त्यांच्याकडे जास्त आहेत म्हणून नाही देत आहेत, त्याच्यातून ते बिझनेस करतायत, ते आपल्याला पैसे देऊन आपल्याकडून ते पैसे वापस घेऊन त्याच्यावर व्याज ते मिळवणार आहे. पण हे व्याज देण्यासाठी, त्यांचे पैसे वापस करण्यासाठी आपला बिझनेस फायनान्शियली साऊंड असणं त्या बँकेसाठी गरजेचं असतं. आता आपला बिझनेस फायनान्शियल साऊंड आहे हे प्रूव्ह कसं करायचं, वन बाय वन आपण बघूया. तर हे स्टार्टअप एक्सपेन्सेस आणि कॅपिटलायझेशन आपल्याला अगोदर द्यावं लागेल. काय आहे बघा, स्टार्टअप एक्सपेन्सेस म्हणजे काय, बिझनेस सुरू करायच्या पूर्वी सुद्धा काही बरेचसे खर्च आपल्याला होतात. फॉर एक्झाम्पल, बिझनेसची आयडिया जनरेट करण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये फिरावं लागतं, खूप साऱ्या कंपनीला भेटी द्याव्या लागतात, खूप सारे रिपोर्ट्स वाचावे लागतात, रिपोर्ट्स विकत घ्यावे लागतात, खूप साऱ्या मार्केटिंगच्या ज्या रिसर्च कंपनी, त्या रिसर्च कंपनीला आपल्याला पैसे देऊन त्याच्याकडून रिसर्च करून घ्यावा लागतो. बिझनेस प्लॅन जसा आपण आता बनवतो याच्यामध्ये टेक्निकल सपोर्ट, आपण समजा एखाद्या सीए सांगितलं असेल, त्या सीएची फीस आहे. पण मेजर जो खर्च आहे हा आयडिया जनरेशनवरती झालेला असतो, तर हा त्याच्यामध्ये येतो. रिसर्च आपण जे म्हणलो मार्केट रिसर्च, तर मार्केट रिसर्च काय सहजासहजी होत नाही, यू हॅव टू स्पेंड फॉर दॅट. तुम्हाला त्याच्यासाठी खूप सारा खर्च करावा. हा खर्च केल्यानंतर मार्केट रिसर्च आपला तयार होतो, तो खर्च आहे. रिपोर्ट्स आणि स्टडीज आपण विकत घेतलेला तो खर्च आहे. स्टडी टूर्स तुम्ही कुठे केलेले आहेत, समजा एखाद्या गुजरातमध्ये एखादा प्लॅन चांगला आहे, तुमचा बिझनेस टाकणार आहे, तो तुम्ही पाहायला गेलात, तर त्याचा काहीतरी खर्च आहे. हे झाले तुमचे स्टार्टअप एक्सपेन्सेस, इथं तुम्हाला ते इन्क्लूड करावं लागतात. म्हणजे त्याचं पर्टिक्युलर की बाबा स्टडी टूर त्याचा झालेला खर्च, आयडिया जनरेशन त्याचा झालेला खर्च, या दोन्ही गोष्टी तुम्हाला टाकाव्या लागतात. आणि पुढे द्यावं लागतात की हाऊ दीज एक्सपेन्सेस आर मॅनेज, आणि हे जे एक्सपेन्सेस झालेले आहेत हे तुम्ही मॅनेज कसे केले. मॅनेज कसे केले म्हणजे हे तुम्ही फायनान्शियल कुठून मिळवलं, कसं मिळवलं, हे तुम्हाला द्यावं लागेल. पुढे आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे फायनान्शियल प्लॅन. आता ह्या फायनान्शियल प्लॅन मध्ये जवळपास जे आपल्यामध्ये इन्व्हेस्ट करणारे आहेत, ते इन्व्हेस्ट करणाऱ्या सर्वांचाच इंटरेस्ट असतो. फायनान्शियल प्लॅन मध्ये काही गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात. काय आहे बघा, एक तर आहे की 12 मंथ्स प्रॉफिट अँड लॉस प्रोजेक्शन, 12 महिन्याचे किंवा किंबहुना बँकच्या डिमांडनुसार 3 वर्ष, 2 वर्ष आपल्याला फायनान्स अँड लॉसचं अकाउंट किंवा प्रोजेक्शन द्यावं लागतं. म्हणजे काय, मला किती प्रॉफिट होईल, लॉसचा विचार आपण करूच नाही, कारण लॉसचा विचार केला तर बँक पैसे देणारच नाही. प्रॉफिट किती होईल त्याचं आपल्याला प्रोजेक्शन करावं लागतं. देन हेच प्रोजेक्शन जास्त वर्षामध्ये पुन्हा मल्टिप्लाय करून द्यावं लागेल. प्रोजेक्टेड कॅश फ्लो आपल्याला द्यावं लागेल. कॅश फ्लो म्हणजे फंड्स येणार कुठून आणि ते जाणार कसे, म्हणजे उत्पन्न आणि खर्च या दोन्ही बाजू द्यावी लागतील. ओपनिंग डे बॅलन्स शीट द्यावं लागेल, म्हणजे माझं ज्यावेळेस बिझनेस चालू होईल माझी ओपनिंग डे बॅलन्स शीट काय असणार आहे. ब्रेक इव्हन अनालिसिस द्यावं लागेल, म्हणजे किती वर्षानंतर, किती दिवसानंतर, किती प्रोडक्ट विकल्यानंतर माझा जो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे त्या एक्सपेंडिचर माझं नील होईल आणि तिथून पुढे माझा जास्त फायदा चालू, तो ब्रेक इव्हन अनालिसिस द्यावा लागतो. आता आय नो की ऑल द स्टुडंट्स आर नॉट फ्रॉम फायनान्शियल बॅकग्राऊंड, सगळेच विद्यार्थी काय फायनान्शियल बॅकग्राऊंड मधून नाहीये. मग हे प्रोजेक्शन कसं करायचं, कॅश फ्लो कसं करायचं, बॅलन्स शीट कशी करायची म्हणजे काय, खूप सारे प्रश्न. तुम्हाला ते नोटीस देत असताना त्याच्यासोबत एक प्रोजेक्ट दिलेला आहे.
त्या प्रोजेक्टमध्ये या सगळ्याची सविस्तर माहिती दिलेली आहे. तरी पण याच्यावरती जास्तीत जास्त रिसर्च करून, अभ्यास करून, YouTubeवरती व्हिडिओज बघा, YouTubeवरच्या कॉम्प्युटर तुमच्या ऑनलाईन नोट्स पहा आणि त्याच्यातून हा जो तुमचा आस्पेक्ट आहे फायनान्शियल प्लॅनिंगचा, हा जास्त स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा. वेळ तेवढा नाहीये त्यामुळे आपण एवढं सगळं काही एकाच लेक्चरमध्ये सांगू शकत नाही. पण फायनान्शियल प्लॅन जेवढा स्ट्रॉंग तेवढं तुम्हाला फायनान्स एखाद्या बँकेकडून मिळायला सोपं जातं आणि आपला जो बिझनेस प्लॅन आहे त्याचा उद्देश सफल होतो. आता हा झाला काय असावं म्हणजे एखाद्या बिझनेस प्लॅनच्या त्या डॉक्युमेंटमध्ये काय असावं. हे सगळं करत असताना आपल्याला काही याच्यासोबत एन्क्लोजर्सही द्यावं लागतात. अपेंडायसेस त्याला आपण म्हणतो. एन्क्लोजर्स म्हणजे काय? सोबत काहीतरी द्यावं लागतं. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या ह्या प्रूव्ह पण कराव्या लागतील ना, की तुम्ही एखाद्या रिपोर्टमधून तुम्ही माहिती घेतली आणि मांडली, की बाबा ही इंडस्ट्री अशी वाढणार आहे. तर ते रिपोर्ट तुम्हाला जोडावं लागेल सत्यता पडताळण्यासाठी. तर हे एन्क्लोजर्स काय काय आहेत बघा. त्या एन्क्लोजर्स मध्ये पहिली गोष्ट असावी तुमचे ब्रोशर्स अँड ऍडव्हर्टायझिंग मटेरियल. तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याची ऍडव्हर्टाइजमेंट कशी करणार, त्याचं ब्रोशर काय आहे ते तिथे अटॅच केलेलं असेल. इंडस्ट्रियल स्टडी ज्या तुम्ही केलेल्या आहेत त्या इंडस्ट्रियल स्टडीचे रिपोर्ट्स तिथं असेल. ब्ल्यू प्रिंट्स अँड प्लॅन्स, इंजिनिअरिंगचे जेवढे काही ब्ल्यू प्रिंट्स आहेत, बिल्डिंगचे आहेत, लेआउटचे आहेत, एनर्जी लेआउटचे आहेत, फ्युअल लेआउटचे आहेत, सप्लिमेंट्सचे आहेत, जे काही तुमचं लँड आहे त्या लँडचे टोटल लेआउट जे आहेत, ब्ल्यू प्रिंट्सचे आहेत, त्या ब्ल्यू प्रिंट्स इथं द्यायचे. पुन्हा मॅप्स असतील, तुमचं लोकेशन नेमकं कुठं आहे, फोटोज आहेत त्या लोकेशनचे, त्या लोकेशनचे फोटो तुम्हाला इथं अटॅच करावे लागतील. देन मॅगझिन्स, काही आर्टिकल्स तुमच्या त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड असतील, त्याचा रेफरन्स तुम्ही तुमच्या या बिझनेस प्लॅन मध्ये घेतला असेल तर तो तुम्हाला द्यावा लागेल सोबत. लिस्ट ऑफ इक्विपमेंट्स ओन्ड ऑफ प्लॅन, इक्विपमेंट्स, मशीन्स कुठल्या कुठल्या तुम्ही घेणार आहात, प्लॅन करणार आहात त्याची लिस्ट द्या. ती लिस्ट देत असताना ते इक्विपमेंट्स कुठल्या कंपनीचे आहेत त्याची स्पेसिफिकेशन, म्हणजे थोडक्यात काय तर त्या इक्विपमेंटचं ब्रोशर आपल्याला घ्यायचं. फॉर एक्झाम्पल एखादं फूड इंडस्ट्री आहे, समजा आपण लोणचे म्हणतो, आपण त्याला मोठा इंडस्ट्री आहे ती फूड इंडस्ट्रीमध्ये, मसाला आणि लोणचं. ते जर करणार आहोत त्याची जर एखादी मशीन असेल तर ती मशीन काय आहे, त्याची स्पेसिफिकेशन काय आहे, त्याची प्राइस काय आहे, याचं पॅम्पलेट एक मिळत असतं. ते पॅम्पलेट त्याला अटॅच करून टाका की आय विल ओन दिस मशीन. त्याच्यानंतर अटॅच द कॉपीज ऑफ व्हेरियस लायसन्सेस अँड कॉन्ट्रॅक्ट्स, जेवढे काही लायसन्सेस आहेत ते सर्व लायसन्सेसच्या कॉपीज तिथे अटॅच करा. त्याच्यानंतर लेटर्स ऑफ सपोर्ट फ्रॉम फ्युचर कस्टमर्स, काही तुमचे ठरलेले फ्युचर कस्टमर्स असावेत की त्यांनी असं म्हणावं की बाबा इफ दिस कंपनी विल बी स्टार्टेड, इफ द प्रोडक्शन विल बी स्टार्टेड, वी आर रेडी टू परचेस द मटेरियल फ्रॉम हिम. या माणसाकडून, या कंपनीकडून आम्ही या वस्तू घ्यायला तयार आहोत, ऑब्विसली ऑन द बेस ऑफ सम कंडिशन्स. तर असं हे सपोर्ट लेटर्स असावेत. मार्केट रिसर्चचा जो तुम्ही स्टडी केलेला होता तो मार्केट रिसर्चचा स्टडी त्याच्यामध्ये अटॅच केलेला असावा. आणि लिस्ट ऑफ असेट्स ऑफ कोलॅटरल सिक्युरिटीज, म्हणजे जे काही आपले प्रमोटर्स आहेत त्यांच्याकडे कोलॅटरल सिक्युरिटी, त्याला आपण मॉर्गेज म्हणतो, मराठीमध्ये त्याला आपण घाणखत म्हणतो, हे देण्यासाठी त्याची लिस्ट ऑफ मॉर्गेज शुड बी अटॅच विथ इट. त्याची मॉर्गेजची लिस्ट पाहिजे, माझ्याकडे एवढे असेट्स आहेत विच आय कॅन यूज ॲज अ सिक्युरिटी फॉर द लोन. सो दीज आर द अपेंडायसेस. सो दिस इज व्हॉट वी एक्सपेक्ट फ्रॉम अ बिझनेस प्लॅन. नाव आय होप तुम्हाला मी जास्त डीप मध्ये माहिती दिलेली नाहीये. आय नो त्याला काही लिमिटेशन्स आहेत, देर आर टाइम लिमिटेशन, प्लस लिमिटेशन. आपण एवढ्या दूर बसून तर डिस्कस करू शकत नाही. तुमच्या मनात काय प्रश्न असतील तुम्ही ते मला विचारू शकत नाही. बट 100% विथ द हेल्प ऑफ व्हॉट्सअप, विथ द हेल्प ऑफ फोन कॉल्स, मेसेजिंग, तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते आपण क्लिअर करू. तरी जेवढी काही एक नॉर्मल माहिती मला देता येईल एखाद्या बिझनेस प्लॅनची तेवढी मी तुम्हाला दिलेली आहे. आय होप तुम्ही सगळे घरी आहात, खुशाल आहात, हेल्दी आहात आणि त्याच टायमाला तुमचं ब्रेन हे ऍक्टिव्ह आहे, ते असणं खूप गरजेचं आहे. तर त्या ऍक्टिव्ह ब्रेन मधून आपण अशी आकांक्षा करूया, अपेक्षा करूया की एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट असा काहीतरी कुणाकडून तरी तयार होईल की त्याचं खरंच आपल्याला पुढे बिझनेसमध्ये रूपांतर करता येईल आणि खरोखरच आपण जॉब मिळवणाऱ्यांपेक्षा जॉब देणारे होऊ. थँक्यू व्हेरी मच. स्टे ॲट होम, स्टे सेफ.